सगळ्याला टाटा बाय. म्हणजे आयुष्य कसं जगायचंय हे नाही कळत बरं का त्या तरुणपणामध्ये. तर मग आता वय झालंय, म्हातारे झाला, पांढरे केस झाले, तर सुकृत्या पडल्या चेहऱ्यावर, बॉडीवर. हातपाय काम, कोण म्हणतं हातपाय काम करत नाही तर? नाही बी केले ना हातपाय मी काम तरी बी करावंच लागतं. आणि मग आता काय करावा, कॉल यायलाय ग्रुपवर. मुद्दा घेऊन यायचं होतं मला छानपैकी मस्त. हा, बरेच जण विचारायले तर काय झालं मग त्या विषयावर का बोलनास? चम्मायला त्या विषयावर बोलायला उल्लंघन होतं, उल्लंघन. हा, ह्या सोशल साईटवर बोललं तर उल्लंघन होतं आणि केलं तर पुण्य मिळतं. आता तुम्ही म्हणता मग करायचं का? नका करू आणि तुम्ही मला पण शिकवू नका बरं का. हा, उगाच आपलं बोलणं बंद केलं म्हणजे काय झालं? आपल्या वाणीनं लोकांना एवढा आनंद मिळतोय, तर मग कुठेतरी बरं का ते मिसिंग व्हायलंय. हा, पण काय करायचं? ते म्हणतात ना, बोलणाराच्या आंबाड्या विकतात आणि गप्प बसणाराचं काय आहे की त्याच्याकडून माहित नाही मला बी. तसं काम आहे माझं. मी बोलते आणि ते माझं बोलणं कुठेतरी कामाला येतं. काही पण बोलू दे मग, कळलं का? म्हणजे अहो पोथीपुराणामध्ये सुद्धा आहे ना, त्या जागच्या जाग्यावर जे आहे ना ते बोलायचं असतं. नाहीतर मग गप्प बसणं सुद्धा गुन्हा असतो. ते नाही का एक देवाचं ते द्रुपदीचे कपडे काय काढत होते आणि तिथे ते एक पितामा का काय म्हणतात ते गप्प बसला तमाशा बघत. तसा तमाशा कोणी कोणाचा बघू नका. त्याची ऊर्जा तमाशा बघणाऱ्यावर पण येऊ शकते बरं का. हा, तमाशाही कुणाचा करायचा नाही आणि बघायचा बी नाही, कळलं? मी नाही बघत. बघा मग आता माझ्यासमोर काय तमाशे कमी होते तर का? पण जिथं आपल्याला अधिकार आहे बोलण्याचा, जिथं आपल्या हक्कात आहे, तिथं मी गप थोडी ना बसते. नाही बसत. का बसू? आता अशी एक गोष्ट माझ्या हक्कात आहे, अंमलात आणायची आहे. पुन्हा तुम्हाला कळलं मी किती कडूजर आहे. तर आता काहीच नाही माहिती तुम्हाला. चला मग बाय. लवकरच येणार आहे तुमच्या समोर. हा,
जी गोष्ट अंमलात आणायची आहे का त्या गोष्टीसाठी जास्त घाई कामाची नाही. कळलं का? म्हणजे लगन 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 लावून देण्याची जिम्मेदारी ती मी तर घेतलेलीच आहे. पण त्याच्यामध्ये मुलाच्या बहिणीच्या नवऱ्याला इन्व्हॉल्व करायचंय. मुलाच्या बहिणीच्या नवऱ्याला इन्व्हॉल्व करायचंय आणि मग बूम फटाका फोडायचा. लय मज्जा. मग म्हणतात गायकवाड तू खरंच किती छान आहेस. म्हणजे कधीच कोणाला न दुखवणारी खरोखर तू एक आमच्या समोर खरी बाजू मांडलीस. तुम्ही जेव्हा बघता तेव्हा कळन तुम्हाला. आता तवरक मी ग्रुपवर बोलण्यासाठी हे व्हिडिओ इथंच थांबवते. हा, ग्रुपवर बोलणं महत्वाचं आहे. आता म्हणताना ग्रुप कुणाचा आहे? सिस्टर ग्रुप. कळलं काय? बाबू आलतू फालतू तशा गोष्टीपासून थांबविते मी लोकांना. थांबविते. या माझ्या समोर, मग तुम्हाला कळणच माझ्याबद्दल. नाही जर तुम्हाला थांबवून दाखविलं ना तर नावाची मी गायकवाड नाही.